प्रभू परमेश्वराच्या पवित्र आणि गौरी नावात परत एक बार आपल्या प्रत्येकाचं स्वागत. कारण की प्रभू आज परत एक बार त्याच्या सेवकांच्या द्वारे, त्याच्या भक्तांच्या द्वारे, त्यांच्या लेकरांच्या द्वारे, विशिष्ट वचनाच्या द्वारे बोलणार आहे. आणि या थोडक्या समयामध्ये निश्चितच प्रभू आज प्रभूकडे लक्ष लावणार, प्रभूकडे निश्चितच मागणारे की प्रभू तू मला आज काय देऊ इच्छितो. तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे विश्वासाने त्याच्याकडे बघतात त्यांना तो त्यांच्या हृदयाला, त्याच्या अंतकरणाला प्रकाशित करणार आहे. आणि आज आपण विशेष करून एदेन बागेमध्ये जाणार आहोत. आणि त्या एदेन बागेमध्ये कशा प्रकारे आपले आद्य मानव, ज्याला आपण आदाम व हवा म्हणतो, त्यांनी जे काही चुका केलेल्या आहेत, त्यांनी जे काही मोहपाशात फसून सैतानाला संधी बहाल केलेली आहे, त्यांनी जे काही पाप या जगामध्ये आणण्याकरता आपला पाऊल पुढे टाकलेला आहे, आणि त्याद्वारे संपूर्ण जगामध्ये आजवर पापाची सत्ता, सैतानाची सत्ता सुरू आहे, त्याकडे आपण थोडक्यामध्ये लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि यासाठी आपण बघणार आहोत उत्पत्तीचा 3 अध्याय 8व्या वचनाकडे, की त्यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता, त्याचा शब्द त्यास ऐकू आला, म्हणजे आदाम व हवा. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीस पडू नये म्हणून आदाम व त्याची स्त्री ही बागेच्या झाडाच्या आड लपली. झाडाच्या आड त्या दोघही म्हणजे उभयता लपलेले आहेत. आणि त्यामुळे आज आपण विशेष करून विचार करणार आहोत की जगामध्ये आपण लपवण्याचा प्रयत्न, आपले जे काही अधर्म आहे किंवा पाप आहे किंवा आपले चुक आहे ते झाकण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यासाठी आपण नियमित प्रयत्नशील असतो. परंतु एकच गोष्ट या संदेशामध्ये आपल्याला लक्षात ठेवायला हवंय की आपण सर्वांपासून लपवू शकतो, इव्हन आपल्या स्वतःपासूनही काही गोष्टी लपवू शकतो, परंतु परमेश्वर देव यापासून कोणतीही गोष्ट लपवू शकत नाही. विशेष करून आपण या दिवसामध्ये बघतो की जे चोर आहेत किंवा जे विविध प्रकारचे गुन्हे करणारे लोक आहेत, त्यांना पोलिसांपेक्षा सीसी कॅमेरा जे आहे त्याची जास्त भीती वाटते. कारण की त्यांना माहित आहे की आम्ही सर्व लोकांपासून जरी गपचूप अंधारात एक कृत्य करत असलो, परंतु एक नेत्र आहे, एक डोळा आहे, तो आम्हाला बघत आहे, आणि तो सीसी कॅमेऱ्याचा डोळा आहे. आणि त्यामध्ये जे काही तो कृत्य करत आहे तर रेकॉर्ड होत आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये जरी आम्ही इथून हा गुन्हा करून बाहेर पडलो तरी देखील आम्ही त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेल्या सर्व गुन्ह्याच्या मुळे आम्हाला दंड मिळणार आहे. त्यामुळे ते त्यापासून लपण्यासाठी भरपूर प्रयत्न करतात. विशेष करून आज जेव्हा आपण आदाम व हवेच्याकडे जातो तेव्हा परमेश्वर जो आहे तो निश्चितच एदेन बागेमध्ये नेहमीप्रमाणे फिरायला किंवा त्यांना भेटायला किंवा त्यांच्या बरोबर सहभागिता स्थापित करून बोलण्याकरता, विचारपूस करण्याकरता निघालेला आहे. आणि आज जेव्हा तो आदाम व हव्वेला परत एक बार बोलावत आहे, कारण की नेहमी असं घडत होतं की जेव्हा परमेश्वर त्यांना भेटायला येत असते आणि त्यांना ती जाणीव होत असते, तेव्हा ते बाहेर येत असते आणि मोठ्या आनंदाने या बागेमध्ये परमेश्वराचा निश्चितच ते पाहुणचार किंवा स्वागत करत असे. परंतु आज काही ते बाहेर आलेले दिसले नाही. आणि त्यामुळे आपल्याला निश्चितच ही बाब आहे की आनंदाचा जो परमेश्वराच्या स्वागताचा आनंद आहे तो कुठेतरी लपलेला किंवा गुप्त झालेला दिसतो. आणि ते जेव्हा उत्तर देतात की आदाम हवा तुम्ही कुठे आहात, त्यांच्या वाणीमध्ये, त्यांच्या उत्तरामध्ये आता भीती आणि धास्ती ही परमेश्वराला कळून येते. प्रियानो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही सत्याला धरून चालतात तर तुमची बॉडी लँग्वेज म्हणा किंवा तुमची भाषा ही जी असते ती निश्चितच वेगळी असते. आणि जेव्हा तुम्ही फसवणारे असतात, जेव्हा तुम्ही लबाड असतात, तर तुमच्या भाषेवर निश्चितच त्या गुन्ह्याची छाप असते. आणि आज आम्हाला असं दिसून येत आहे की ते
व्यक्ती परमेश्वरामध्ये काही बदल झालेला नाही. परमेश्वर नेहमीप्रमाणे येत आहे, परमेश्वर नेहमीप्रमाणे चालत येत आहे. परमेश्वराचे बॉडी लँग्वेज म्हणूया किंवा परमेश्वराचे वर्तन यामध्ये काही बदल झाला नाही, परंतु आदाम आणि हवेच्या वर्तनामध्ये बदल झालेला आहे. येस प्रियानो, आमचा देव आज, काल आणि युगानुग सारखाच आहे. त्याच्यामध्ये कधी बदल होत नाही. बदल होतो तो तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये. कारण एकच आहे की आम्ही पाप अधर्म यांना आपल्या जीवनामध्ये थारा देतो आणि त्याचा परिणाम हा होय. आणि अनेकदा म्हणतात चोराच्या मनामध्ये चांदणे. कारण की आज आम्हाला असं दिसत होतं की त्यांनी जे काही चोरी, जे काही गुन्हा, जे काही अपराध मोहपाशामध्ये फसवून केलेला होता, त्यामुळे ते भयभीत झाले होते, ते घाबरलेले होते आणि त्यांच्या स्वभावामध्ये आता बदल झालेला. खऱ्या अर्थाने परमेश्वर त्यांच्यावर बहुत प्रीती करत होता. त्याने त्याला आदाम व हवेला आपल्या स्वस्वरूपात स्वतःच्या हाताच्या द्वारे निर्मित केलं होतं. त्यामुळे आणि तो नियमित त्यांच्याशी भेटत असे, बोलत असे. त्यामुळे ते सहज एका मित्राप्रमाणे म्हणूया किंवा एका निश्चित जवळच्या व्यक्तीच्या समोर आपले गुन्हे अपराध कबूल करू शकत होते. ते म्हणू शकत होते की नाही 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 प्रभू, मी चुकलो प्रभू, माझ्याकडून असा गुन्हा घडलेला आहे. तर कदाचित चित्र हे काहीतरी वेगळं असतं. परंतु आता काय घडत आहे की तुम्ही का लपलेला हा प्रश्न जेव्हा परमेश्वर त्यांना विचारतो, तेव्हा तो म्हणतो की मी पाप केलेलं आहे म्हणून मी लपलो नाही. त्यांचं उत्तर आहे, मी नग्न आहे म्हणून मी घाबरून लपलेलो आहे. मी नग्न आहे म्हणून घाबरून लपलेलो आहे. यस, तो परमेश्वरापासून, देवापासून स्वतःला लपवत होता. नंबर 2, परमेश्वरापासून ती घडलेली घटना ती देखील तो लपवत, स्वतः पण लपत आहे आणि जे काही त्याच्याकडून गुन्हा घडलेला होता ते देखील परमेश्वरापासून तो गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु वचन शलोमोन राजा नीतिसूत्र 28:13 मध्ये म्हणतो की जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही. जो आपले दोष झाकतो त्याचे कधी देखील बरे होते. याच प्रियांनो, आज तुम्ही आणि मी आपले प्रयत्न जे आहे निश्चितच परमेश्वरापासून लपवण्याचे नसतात. कारण आज देखील आपल्याला असं वाटतं की आपण काही गोष्टी लपवू शकतो आणि परमेश्वरला काय दिसत नाही. प्रियांनो, कदाचित सीसीटीव्ही जो आहे तो अनेक गोष्टी कॅच करू शकत नाही, काही गोष्टी ते कॅच करू शकत नाही, परंतु परमेश्वर नुसता प्रत्येक गोष्टी, तो रात्र असो, दिवस असो, घरात असो, बाहेर असो, कुठेही असो, प्रत्येक गोष्टीकडे त्याची नजर असते आणि त्या सर्व गोष्टी त्याच्या वहीमध्ये तो लिहून ठेवत असतो. आणि यामुळे प्रियांनो, ही बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे की आम्ही निश्चितच पापी आहोत. प्रत्येकाने धर्माने पाप केलेला आहे आणि आमची जी धार्मिकता आहे, जी आपण परमेश्वराला किंवा जगाला दाखवू इच्छितो, ती देखील परमेश्वराच्या समोर घाणेरड्या चिंध्या समान आहे. ही आम्ही सगळ्यांना प्रदर्शित करू इच्छितो की बघा, मी धार्मिक आहे, मी प्रार्थनाशील आहे, मी संदेश देणारा, मी वेगवेगळ्या दान कृत्य करणारा आणि दानशूर व्यक्ती आहे. परंतु प्रियांनो, निश्चितच परमेश्वर त्याबद्दल प्रीतीच करतो आमच्यावर, तो आमचं कौतुकच करतो. परंतु प्रियांनो, त्या गोष्टीमुळे तुम्हाला आणि मला देवाची कृपेचा लाभ मिळेल असं समजू नका. देवाची कृपा सारखीच असते. तो पापी जनांवरही पाऊस आणि सूर्य उगवतो आणि तो निश्चितच धार्मिक जनांवरही सूर्य आणि पाऊस सारखाच पडत असतो. आणि त्यामुळे प्रियांनो, आज जेव्हा आपण आदाम व हव्वाच्या कडे बघत आहोत, तेव्हा ही बाब आपण जाणून घेणं गरजेचं आहे की परमेश्वरापासून काही देखील आम्ही गुप्त ठेवू शकत नाही. अनेकदा आपण बघतो टीव्ही मध्ये किंवा अनेकदा जे क्राईम जे बातम्या असतात न्यूज मध्ये, की ते जे चोर असतात ते अनेकदा मास्क घालून किंवा स्कार्फ बांधून किंवा डोक्याला हेल्मेट घालून विविध गुन्हे करतात आणि अनेकदा त्यांचा चेहरा दिसत नाही आणि तो चेहरा व्यवस्थित न दिसल्यामुळे ते जे रेकॉर्डेड सीसीचे टीव्हीचे जे काही रेकॉर्डिंग असते त्याच्यामधून ते सत्य हाच व्यक्तित्व आहे हे उघडकीस येत नाही. परंतु प्रियांनो, तुम्ही आणि मी स्वतःला कितीही झाकण्याचा प्रयत्न केला
परमेश्वराच्या समोर आम्ही उघडे नागडेच आहोत, ही बाब विसरता कामा नाही. आणि आता प्रश्न हा येतो की मनुष्याला तिने इनोसंट बनवले, त्याला अपराध पाप या सर्व गोष्टीचा गंध देखील नव्हता. परमेश्वराने त्याला ते झाड देण्याच्या अगोदर सांगितलं की भरपूर झाडं निर्माण केली, त्याचा सगळ्यांचा तू उपयोग कर, जे तुला वाटेल त्याच्या उपयोग तू करू शकतो, परंतु एकच झाड जे आहे त्याचा तू निश्चितच फळ तोडू नको. कारण की त्या झाडाच्या बद्दल आपण पुढेच बघणार आहोत की त्याद्वारे तुझे नेत्र उघडणार आहे आणि तुला बऱ्या आणि वाईटाची ओळख होणार आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, त्यांनी तोच गुन्हा सैतानाच्या बरोबर सामील होऊन किंवा शैतानाच्या योजनेमध्ये सहभागी होऊन तो गुन्हा पहिले पत्नीने आणि मग त्या पतीने देखील केलेला आहे. आणि यामुळे प्रियांनो, त्याला काय झालेलं आहे, त्याला बरे वाईटाचं ज्ञान झालेलं आहे. आता जो तो इनोसंट होता, आता तो नग्न होता, आता तो काही नग्न असून देखील लपत नव्हता, आता त्याला कळायला लागलं की नग्नता ही वाईट आहे, नग्नता हा गुन्हा आहे. आणि त्यामुळे आता तो परमेश्वरापासून लपत होता. खरं बघितलं तर परमेश्वरापासून काय लपवू शकतो, परंतु तो प्रयत्न करत होता. तो प्रियांनो, अनेकदा आम्ही काहीतरी लपवा छप्पी करण्याचा प्रयत्न करतो. आणि मी परत एक बार हे सांगू इच्छितो, परंतु परमेश्वराच्या समोर कोणती गोष्ट गुप्त नाही. आणि इब्रिकरास पत्रामध्ये संत पौल 4:13 मध्ये येणे प्रकारे म्हणतो की आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही सृष्ट वस्तू नाही, तर त्याच्या बरोबर आपला संबंध आहे, त्याच्या दृष्टीला सर्व उघडे वागडे असे आहे. कारण की एकच गोष्ट लक्षात ठेवा, जरी या जगामध्ये आपण मनुष्यापासून किंवा इतर व्यक्तींपासून किंवा आपल्या घरच्या लोकांपासून पण अनेक गोष्टी लपवत आहोत आणि लपवतच आलेलो आहोत, आणि आपण त्यांच्या समोर स्वतःला चांगलं आणि उत्तम सादर करत असलो, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक चांगल्या व वाईट गोष्टीचं उत्तर त्या न्यायासनाच्या समोर तुम्हाला आणि आम्हाला द्यायचं आहे. तिथे तुमची लपवाछप्पी, तुमची खोटी धार्मिकता, तुमचे सर्व लबाडे हे उघडकीस येणार आहे. तुमचे चांगले कार्य देखील परमेश्वर त्या कार्याबद्दल तुमचा गौरव करणार आहे. आणि ही बाब विसरता कामा नये. आणि यासाठी आपण ही बाब लक्षात ठेवा की आता तो काळ जवळ येत आहे आणि येशूचा आपण जवळ असताना तुम्ही आणि मी तयार असायला पाहिजे. यस प्रभू, मी तयार आहे, माझे अपराध, मी चुका केलेल्या आहे, त्यांची तू क्षमा कर. आणि ह्यामध्ये आता जो दुसरा महत्वाचा भाग आहे की झाड जे होते आणि ते काय अशा गोष्टी ज्या होत्या त्या त्याच्या जीवनामध्ये धक्कादायक शाप घेऊन आलेले. कारण की आपल्याला माहिती आहे की परमेश्वराने आदामालाही शाप दिला, हवेलाही शाप दिला, सैताना म्हटलेल्या सर्पला शाप दिला आणि भूमीलाही शाप दिले. परंतु आता परमेश्वराने त्यांना काय आज्ञा दिली होती? परमेश्वराने आदामाने हवेला आज्ञा दिली होती की बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी अशी आज्ञा दिली होती की ते फळ तू खाऊ नको, ते तू फळ खायचं. बागेच्या मध्यभागी असलेलं झाड, हो प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ते बागेच्या मध्यवर्ती सेंटर मध्ये असलेलं झाड होतं आणि त्यामुळे त्याचं अतिशय महत्व होतं. कारण की ते जे होतं परमेश्वराने एक विशिष्ट कारणासाठी निर्मित केलेलं होतं. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पण एक झाड आहे, एक जागा आहे जे शरीराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि त्याला म्हणतो आपलं अंतकण किंवा हृदय. अंतकण किंवा हृदय. आणि ते हृदयामध्ये काय, ते बरं वाईट जसं आहे त्याचप्रमाणे या हृदयाला बरं वाईटाची ओळख आहे किंवा नाही याबद्दल आज आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे. कारण की परमेश्वराचं वचन राजा शलोमोने प्रमाणे आपल्याला शिकवतो की सर्व रक्षणीय गोष्टींपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर. कारण की तिथे जीवनाचा उगम आहे. हालेलुया, तिथे जीवनाचा उगम आहे आणि आपण सर्व गोष्टीचं रक्षण करतो. परंतु नेमके त्याच गोष्टीच्या रक्षणामध्ये आम्ही कमी पडतो आणि पडणार देखील आहोत. कारण की त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी आपण देवाच्या हाती देते. त्या स्थानी त्या जागेवर जर देवाला आपण ठेवलं, आत्म्याला जर आपण ठेवलं तर ऑटोमॅटिकली त्याचं रक्षण होतं. परंतु आम्ही काय करतो? आम्ही त्या झाडाच्या जागेवर किंवा त्या हृदयामध्ये काय ठेवतो? तिथे आपल्या सर्व मनीषा इच्छा,
जे धनासंदर्भात आहे, मला पद मिळू द्या, मला नोकरी मिळू द्या, माझ्या मुलाबाळांचं भलं होऊ द्या आणि सर्व प्रकारच्या ज्या जगिक गोष्टी त्या मला मिळू द्या. परंतु देवाचं हे वचन की माझ्या धार्मिकता आणि माझ्या राज्यासाठी पहिले झटा, म्हणजे इतर सर्व काही देईल. परंतु आपण मनुष्य म्हणून काय म्हणतो, नाही, मला या सर्व ज्या जगातल्या गोष्टी ते पहिले दे प्रभू. जेव्हा ते सगळे मिळतील ना, मग मी तुझी आराधना आणि तुझी भक्ती करेन. येस प्रियांनो, आज आमच्यामध्ये अनेक जण आहे, ते दुःखी आहे, कष्टी आहे आणि त्यांच्या समस्या हेच त्यांच्यासाठी सर्वस्वी आहे. त्यांचे प्रॉब्लेम हे आज मध्येच ते जगत आहे. त्यांना प्रॉब्लेमच्या समोर, पैशाच्या समोर, सर्व प्रकारच्या आजाराच्या समोर इतर काहीच गोष्टी दिसत नाही आणि हे नैसर्गिक आहे. येस, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, ह्या सर्व गोष्टी क्षणिक आहे. ज्या प्रकारे रात्राच्या नंतर दिवस, दिवसच्या नंतर रात्र येतं, या सर्व गोष्टी देव घालवून देणार आहे. परंतु देवाची ही इच्छा आहे की तुम्ही त्याच्या राज्यासाठी झटावं, त्याच्या राज्यासाठी झटावं. आणि मग अनेक जण प्रश्न विचारतात की त्या झाडाचे फळ खाण्याचा काय प्रॉब्लेम होता? सर्व झाडाचे फळ जर खायला देत होता, तेच झाडाचं पण फळ खाल्लं तर काय असतं, काय बिघडलं फार मोठं? आता फार मोठा गुन्हा काय घडलेला? प्रियांनो, ही गोष्ट आता तुम्ही लक्षात ठेवा. परमेश्वराने सगळ्यात पहिले ते आज्ञा दिली होती की तू खाऊ नको, परंतु ते झाड देखील तुमच्या आणि माझ्या आशीर्वादासाठीच, तुमच्या आणि माझ्या पोषणासाठीच निर्मित केले, जे प्रगटीकरणामध्ये तुम्हाला नाही मला, जे पृथ्वीचा समारोप होत असताना, शेवट होत असताना ते तुमच्या आणि माझ्यासाठीच ठेवलेले आहे. त्याकडे मी जाणार नाही. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की त्या समयी तुमची आणि आमची किंवा आमच्या आद्य माता पित्याची पात्रता नव्हती की ते खावं. तुम्ही म्हणतील आता पाळसाहेब ते कळालं नाही. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की जर एखादा लहान बाळ आहे, एक लहान लेकरू आहे आणि ते काही महिन्याचं आहे आणि ते काही महिन्याचं असताना जर आपण त्यांना दुधाच्या जागेवर भाकरचे तुकडे द्यायला लागलो, चिकन आणि मटनचे तुकडे द्यायला लागलं, तर त्या बाळाचं अजान असतं, ते खाऊ नाही घेत. परंतु काय होणार त्याचं प्रतिफळ आपल्याला माहिती. एक तर त्याच्या घशात आढळ, श्वसन नलिकेमध्ये आढळ, किंवा पुढे जाऊन त्याचं पाचन होणार नाही. कारण की या सर्व गोष्टीच्या जड अन्न आहे. त्याच्यासाठी कशाची गरज आहे? दाताची गरज आहे. कारण की आपण त्याला चावून त्याचे बारीक तुकडे करतो आणि मग ते बारीक जे कण आहे ते पोटामध्ये जाऊन आपल्या आतड्यामध्ये पचतात. परंतु या लेकराला दूध वर जगणारा आणि लिक्विड वर जगणारा हा मुलगा गिळण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे, परंतु आता देखील पाचन क्षमता निर्मित झालेली नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की दात केव्हा येतात मनुष्याला? सायन्स काय सांगतं? जेव्हा त्याची पूर्ण पाचन शक्ती निर्माण झाल्यानंतर मग नैसर्गिकरित्या त्याला दात यायला लागतात आणि मग त्या दात आल्यानंतर तो चावू लागतो. तोवर त्याची पाचन शक्ती ही डेव्हलप झालेली असते आणि मग तो जे काय बारीक करून कण गिळतो त्याचे पाचन होते. ह्या समयी आदाम आणि हवा हे जरी शरीराने मोठे असले, परंतु आत्मिकरित्या त्यांची वाढ झालेली नव्हती. आत्मिकरित्या त्यांनी अद्याप देखील ती पातळी गाठली नव्हती की ज्याच्यामध्ये त्यांना ह्या बऱ्या वाईटाचं ज्ञान व्हावं. परंतु त्यांनी अति घाई केली आणि अति घाईमुळे देवाची योजना जी होती त्या झाडाच्या द्वारे देखील त्यांना आशीर्वाद मिळावा. कारण की इतर झाडे दैहिक भूक भागवत होते, परंतु हे झाड त्यांच्या मोठ्या आशीर्वादासाठी परमेश्वराने ठेवले होतं. त्याची त्यांनी घोडचूक केलेली आहे. आणि प्रियांनो, या दिवसामध्ये जेव्हा आपण बघतो की लहान वयामध्ये लेकरांच्या हातामध्ये मोबाईल आहे, इंटरनेट आहे आणि सर्व प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, ज्यामुळे कमी वयामध्ये अनेक गोष्टी त्यांची ग्रहण करण्याची क्षमता, त्यांची बौद्धिक पातळी, त्यांची आत्मिक पातळी डेव्हलप झाली नाही, तेव्हा अशा अनेक गोष्टी जे वयस्क लोकांसाठी आहे, ज्यामध्ये पॉर्न, घाणेरडे व्हिडिओज आहे किंवा सर्व काही गोष्टी ते बघतात. आणि बघितल्यामुळे काय होणार आहे? बघितल्यामुळे त्या तरुण लेकरांची जे विचार आहे ते प्रदूषित होतात, ते दूषित होतात आणि त्याच्यामुळे या कमी वयामध्ये अनेक ज्या प्रौढ लोकांच्या गोष्टी त्याला कळाल्यामुळे त्याची मती, बुद्धी आणि विशेष करून त्याचा आत्मा हा भ्रष्ट होतो. आणि त्यामुळे आपण या दिवसामध्ये बघतो की लहान लहान मुलं क्राईम मध्ये, ते आपल्याला दिसत आहे की दरोडेमध्ये आहे, चोऱ्या लबाड्यांमध्ये आहे, लुटणाऱ्यांमध्ये आहे, रेप मध्ये आहे, बलात्कारामध्ये, अशा अनेक गोष्टीमध्ये आता
हे लहान लेकरं आहे ना, त्यामुळे सरकारला देखील आता विचार करावा लागत आहे की अशा प्रकारचे जे मुलं आणि मुली आहे जे निश्चितच अशा प्रकारच्या व्यभिचाराच्या गुन्ह्यामध्ये सापडत आहे, त्यांच्यासाठी काय वय कमी करावा का विवाहाचं? कारण की हे घटना दिवसेंदिवस आमच्या सहभोवती घडत आहे. काय घडत आहे, का घडलेलं आहे? त्याच्या मागे एकच कारण आहे की लहान वयामध्ये, कमी वयामध्ये जिथे त्यांना अभ्यास करायचा आहे, सर्व नैतिक शिक्षण घेण्याचं, तेव्हा हे वेळी मिळाले हे शिक्षण त्यांना भ्रष्ट करत आहे आणि त्याचा परिणाम हे होत आहे की त्यांच्या हातून गुन्हा घडत आहे. त्याचप्रमाणे आदाम आणि हवा देखील त्याच गुन्ह्यामध्ये अडकलेले आहेत, कारण की त्यांना देवाने निर्मित केलं होतं, देवाच्या सहभागिते समक्षतेमध्ये पाऊल 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 पुढे चालायचं, परंतु त्यांनी काय केलेलं आहे? सैतानाचं ऐकलेलं आहे. आज देखील हे तरुण लेकर, तरुण मुलं मुली कमी वयामध्ये अजाणतेमध्ये अनेक गोष्टी करून अशा गोष्टी ते शिकून घेतात, अशा गोष्टी त्यांच्या नजरेत पडतात, अशा गोष्टी सैतान त्यांच्या मनामध्ये घालतो की त्यांच्याकडे पुढे जाण्याचा मार्ग तर असतो, परंतु मागे फिरण्याचा मार्ग नसतो आणि तो खूप वेळ झालेला असतो. आदाम आणि हवा आता इतके पुढे गेलेले होते की आता मागे फिरण्याचा वेळ, संधी ते गमावून बसलेले होते. आणि तर आता एकच त्यांच्याकडे संधी होती, ती की परमेश्वर जो त्यांच्याशी मित्राप्रमाणे बोलत होता त्याच्याशी त्यांनी क्षमा मागावे, प्रायश्चित करावे, परंतु त्यांनी ती गोष्ट केली नाही. त्यांनी ती गोष्ट काय केलं? त्यांनी लफवा छप्पी केलेली आहे आणि त्याचा परिणाम हा झाला की परमेश्वरावर जेव्हा आपण आपले प्रायश्चित करत नाही, आपले पाप पदरी घेते, आपली अनिती लपवून ठेवतो, तेव्हा परमेश्वराचा क्रोध शाप अपचरतो. प्रियांनो, विशेष करून तरुण लेकरांनो, मी तुम्हाला हीच विनंती करतो की चुका होतात, गुन्हे आमच्या हातून घडतात, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की जगामध्ये असा कोणताही अपराध नाही, जगामध्ये कोणताही असा पाप नाही की ज्याची क्षमा आई वडील करणार नाही. त्याचप्रमाणे असं कोणताही अपराध आणि पाप आणि गुन्हा नाही ज्याची क्षमा परमेश्वर देखील करणार. जसे आई वडील आपल्यावर प्रीती करतात, त्याचप्रमाणे परमेश्वर देखील आपल्यावर प्रीती करतो, परंतु आपल्याला आपले पाप लपवून ठेवायचं नाही. जसं आता मी वाचलेले की जो आपले पाप लपवून ठेवतो त्याचं कधी देखील भलं होत नाही, असं राजा शलोमोन म्हणतो. आज प्रियांनो, आपण जर निश्चितच बघितलं तर इब्री 5:14 मध्ये राजा इथे संत पौलीने प्रकारे म्हणतो की ज्यांच्या इंद्रिय वहिवाटीने पथ्य समजण्याचा अभ्यास झाला आहे त्यांच्यासाठी प्रौढ मनुष्यासाठी जड नाही. ज्यांच्या इंद्री म्हणजे जे आता मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलं सायन्सचं, त्या जे आहे ते सेन्सेस आहे ते आता प्रौढ झालेले, डेव्हलप झालेले, त्यांच्यासाठी जड अन्न आहे. परंतु ज्यांचं डेव्हलपमेंट झालं नाही, अशा कमी वयामध्ये, अशा अकाली त्यांना अनेक गोष्टी जेव्हा कळतात तेव्हा ते सैतानाच्या आहारी जातात. आता आम्हाला करायला तरी काय पाहिजे? आदाम हवा तर फसलेले, आदाम हवाने तर चूक केलेलीच आहे. इथे आमचे लहान लेकरं, आमचे तरुण लेकरं हे देखील आता गुन्हाने अपराध करून थकलेले आहे. तिथे परमेश्वराने त्याची नग्नता झाकण्यासाठी काय केलेलं आहे? परमेश्वराने त्याची नग्नता झाकण्यासाठी त्यांनी जे वेष्टन केलं त्या अंजिराच्या पानाचं, ते वेष्टन जे काही सभा सुकून जाणार होतं, त्या वेष्टनच्या जागेवर त्यांनी एक कोकरा बदलेला आहे, एक मेमना त्यांनी बदलेला आहे आणि त्याचे वस्त्र परमेश्वराने स्वतः तयार करून आदामन हवाच घातले. बघा, त्यांना वस्त्र कसे घालायचे हे सुद्धा माहित नव्हतं. परमेश्वराने ते वस्त्र त्यांना नेसवलेले आहे. देवदूताला म्हटलं, जा देवदूता यांना वस्त्र घाल. जा देवदूता स्वतः परमेश्वर प्रीती बघा, पाप केल्यानंतर पण एक माता पिताची जी प्रीती असते तशीच परमेश्वराची मोठी प्रीती दिसते की अरे आता तुम्हाला कपडे धड घालता येत नाही आणि एवढे मोठे गुन्हे तुम्ही केले तरी देखील तुम्ही प्रायश्चित करत नाही, क्षमा मागायला तयार नाही, तर आता पण माझ्यापासून लपवतात, एकमेकांवर आळ घेतात. जी आदाम आपल्या पत्नीवर ढकलतो, पत्नी सैतानावर ढकलते आणि या ढकलाढकलीमुळे परमेश्वराला जरी वाईट वाटत असलं, जरी त्याचा शाप त्यांच्यावर उतरलेला तरी प्रीती अद्याप देखील टिकून होती. हो प्रियांनो, आज देखील परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकडे त्याच प्रीतीने बघतो. यस, आम्ही किती गुन्हे केले, आम्ही किती चुकलो, तरुणांनो आम्ही किती गुन्हा केले, तरी ही बाब लक्षात ठेवा,
की उधळ्या पुत्रासाठी त्याचा पिता आज देखील वाट बघत आहे. जेव्हा उधळा पुत्र सर्व उधळून आलेला आहे, सर्व देहिक गुन्हे आणि सर्व स्त्रियांच्या नादी लागून धनसंपत्ती त्याची इस्टेट जागीर उडून आलेला आहे, पिता कुठे उभा आहे? पिता दाराशी उभा राहून, रस्त्याच्या जवळ उभा राहून आपले नेत्र त्या रस्त्याकडे की माझा मुलगा येणार आहे. आणि तो मुलगा आला आणि तो म्हणतो की पिता तुझ्या विरोधात आणि स्वर्गीय पित्याच्या विरोधात आणि तुझ्या विरोधात मी पाप केलेले आहे. तू जा ह्या समयी मुलगा म्हणून घेण्याची माझी पात्रता आहे, मला दास म्हणून तरी ठेवते. हे प्रायश्चित्त, ही क्षमाशीलता जेव्हा आम्हाला दिसून येतं तेव्हा पित्याने त्याला कवटाळलं, त्याचे मुके घेतले, परत एका त्याचे फाटके वस्त्र, घाणेरडे वस्त्र, भिकाऱ्यासारखे झालेले वस्त्र बदलले आणि नवीन वस्त्र त्याला घालून, पायात चपला घालून, हातात अंगठी घालून त्याचं घरामध्ये स्वागत करण्यात आलं. हो प्रिय, देव आज देखील तुमचं आणि माझं स्वागत करण्यासाठी तयार आहे. आज आमचे घाणेरडे झालेले सर्व अशुद्ध वस्त्रांना तो बदलून तो तारणाचे वस्त्र तुम्हाला आणि मला घालण्यासाठी तयार असताना आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. आज देखील संधी आहे, तर आम्हाला निश्चितच त्याचा लाभ घेणं गरजेचं आहे. आणि यासाठी प्रियांनो, ही बाब जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे की परमेश्वरामध्ये जोपर्यंत तुम्ही वाढत नाही, परमेश्वराच्या साथी दररोज तुम्हाला वाढायचं आहे, परंतु आपण म्हणतो नाही मला पैसे दे, मला धन द्या, मला नोकरी द्या, माझ्या मुलांचं करा. परमेश्वर तुम्ही ते सर्व देणार, परंतु देणारा आहे तरी कोण? त्यांनी दिलं काय? मुलं काय? संतती परमेश्वराने दिलेलं धन आहे. यस, त्याचा निश्चितच भाताशाने भरला तो धन्य आहे, प्रेज द लॉर्ड. परंतु ते मुलं परमेश्वराने कशासाठी दिले की नाही त्यांना पोला शिकवायचं, वाढवायचं, घडवायचं आणि त्यांनी पुढे तुमचा सांभाळ करायचं नाही. मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार. परमेश्वराने दिलेले धन निश्चितच तुम्हाला तुमच्यामधली धार्मिकता त्यांच्यामध्ये होता आणि येणाऱ्या दिवसामध्ये ते आपल्या पुढचा हा वारसा चालवतील. ही वृत्ती परमेश्वराने तुम्हाला माझ्यामध्ये बघायची आहे आणि यासाठी परमेश्वराने ती तुम्हाला संतती दिली. या संततीच्या द्वारे देवाचा गौरव व्हावा. ते तुम्हाला धन मिळालेलं आहे, मला देवाने दिलेलं आहे, मी देवाच्या गौरवासाठी खर्च करीन आणि मिळाल्याबद्दल धन. मला नोकरी मिळाली, मला उच्च पद मिळालं, मला ज्ञानी बनवलं, मला निश्चितच उच्च प्रकारचं वैभव दिलेलं आहे. धन्यवाद असतो ते येशू का? कारण की त्याला कळालेलं आहे की देवाची धार्मिकता काय आहे आणि देवाची कृपा काय आहे. परंतु ज्याला कळत नाही सर्व काही मिळून जातं. जसं एखाद्या लॉटरीमध्ये एखाद्या व्यक्तीला सर्व काही मिळालेलं आहे. आज देखील आपण बघतो की अनेक लोक आपले गावाकडच्या शेती जमीन विकतात आणि भरपूर पैसा येतो आणि कसं खर्च करायचं त्यांना कळत नाही आणि त्यांचा कशा प्रकारचा नाश होतो हे देखील आपण बघतो. परंतु जे परिश्रमाने कमवतात, जे मेहनतीने कमवतात, ज्यांना माहित आहे की धन कुठून आलेलं आहे, हे सर्व काही उत्तम गोष्टी देवाकडून आले, तर ते देवाच्या गौरवासाठी खर्च पण करतात. नंबर 2, ते देवाची महिमा व स्तुती पण करतात. तेव्हा या सर्व गोष्टीसाठी द्वारे देवाचा गौरव होता. आणि यासाठी देव म्हणतो आधी माझ्या धार्मिकता आणि माझ्या राज्यासाठी झटा, म्हणजे पहा मी तुम्हाला सर्व काही देईन. हो बाई, देवाचं वचन आम्हाला हे देखील सांगतोय की जेव्हा तुम्ही माझ्यामध्ये आणि माझी वचने, हालेलुया, माझी वचने तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही जे काही मागाल ते मी देईन. योहान शुभवर्तमानामध्ये जे काही तुम्ही मागाल ते मी देईन. परंतु त्याच्यासाठी अट काय? तुम्ही माझ्यामध्ये असा आणि देवाची वचनं आम्हामध्ये जर असतील तर. परंतु प्रियांनो, आम्ही म्हणतो ते सर्व नंतर आम्हाला जगिक देहिक गोष्टी द्या. आणि त्या सर्व गोष्टी मागत असताना आम्ही आपले पाप लपवून ठेवतो, आमचे गुन्हे लपवून ठेवतो, आम्ही स्वतःला शुद्ध आणि पवित्र दाखवायचा प्रयत्न करतो. आम्ही म्हणतो की आमच्या कृती बघा, आमचे कार्य बघा, आमचे ज्ञान बघा, आमचं सौंदर्य बघा, आमचं स्टेटस बघा. परमेश्वर आम्हाला तू दे, कारण की आम्ही पात्र आहोत. प्रत्येकाने पाप केले, देवाच्या गौरवाला तुम्ही आणि मी अंतरलेले आहोत. आम्ही जे काही आहोत देवाची कृपा आहे. जर ती कृपा आहे तर त्यामध्ये चालणं आणि वाढणं हे गरजेचं आहे. प्रत्येक
आज आपण निश्चितच गोदावरी जिल्ह्यासाठी प्रार्थना करत असताना, विशेष करून या तरुण लेकरांसाठी प्रार्थना करत असताना मी ह्या तरुणांना परत एक बार हे सांगू शकतो, आपल्या आई वडिलांपासून काही लपून ठेवू नका. त्याचप्रमाणे प्रत्येक ऐकणाऱ्या भक्ताला सांगू इच्छितो की तुमच्या आई वडिलांप्रमाणे स्वर्गीय पिता देखील तुमचा प्रिय पिता आहे, तो तुमचा माता देखील आहे, तो तुमच्यावर प्रीती करतो. त्याच्यापासून कोणतीही गोष्ट गुप्त ठेवू नका, कारण की जर आम्ही ते लपवणार तर आम्हाला प्रायश्चित करता येणार नाही. आम्ही प्रायश्चित करणार नाही तर पूर्वजापासून जे पूर्वजापासून आम्हावर आलेले ते पुढे चालत राहणार. आणि एक वेळ असेल की जेव्हा ख्रिस्ताच्या समोर, त्या न्यायासनाच्या समोर उभा राहणार आहोत, आम्हाला काही देखील एक्सक्यूज नाही, आम्हाला काही देखील त्याच्या क्षमेची संधी नाही. सैतानाच्या बरोबर त्या अंधकाराच्या त्या निश्चितच वाटेवर आम्ही चालणार आहोत, जिथे निश्चितच अग्नीचे सरोवरामध्ये सैतानासह आम्हाला बांधून टाकण्यात येणार आहे. त्यावेळेस आपण प्रार्थना करूया, आपले नेत्र बंद करूया आणि प्रभूला धन्यवाद. बरोबर, आम्ही तुला स्तुती धन्यवाद सह तुझ्या जवळ येतो, कारण की आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की परत एकदा आम्ही दोषी आहोत, आम्ही पापी आहोत. हो पवित्र परमेश्वर, कळत न कळत, जाणून बुजून ढिटाईने आम्ही सततीत पाप करतो. परंतु आज आम्हाला कळालेलं आहे की आम्ही मागण्याच्या बद्दल, प्रार्थनेमध्ये मागण्याच्या बद्दल आग्रही असतो, परंतु पित्या तुला देण्याच्या बद्दल आम्ही आपले हात खेचतो. त्याचप्रमाणे पवित्र परमेश्वर, आम्ही तुला सादर करण्यासाठी तर तयार असतो, परंतु आपले अपराध आणि पाप आदम व हवाप्रमाणे लपून ठेवतो, कारण की आम्ही नग्न आहोत, आम्ही आहोत हे आम्हाला कळून चुकलेलं असतं. आज पित्या तुझ्यापासून कोणती गोष्ट गुप्त नाही. आणि पित्या विशेष करून ज्या प्रकारे त्या एदेन बागेच्या मध्यवर्ती जागेवर बरे वाईटचं झाड होतं, त्याचप्रमाणे आमच्या शरीराच्या मध्यवर्ती जे अंतःकरण तू आम्हाला देव केलेले, त्या अंतःकरणाच्या बद्दल आम्ही विचार करतो की ते अतिशय मोलाचं आहे, ज्या प्रकारे ते झाड होतं. परंतु पित्या आज देखील या हृदय आणि अंतःकरणाचं आम्ही रक्षण करण्याच्या जागेवर पवित्र परमेश्वर, त्याच्यामध्ये मलिनता, दोष, अपराध, पाप, शाप आणि त्यामुळे येणारा सैताने याचा प्रभाव आणि त्याचं नियंत्रण आज आमच्यावर आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये, प्रभू येशूच्या नावामध्ये जे तरुण आहे, जे बहकलेले आहेत, जे या सर्व जगिक दैहिक गोष्टीमध्ये गुंतलेले आहेत, प्रभू येशूच्या नावात त्यांना पूर्णपणे मोकळं कर. आणि पित्या जे रडणारे माता पिता आहे, जे शोक करणारे माता पिता आहे, जे गुडघ्यावरून अश्रू ढाळून म्हणतात माझा मुलगा, माझी मुलगी, हो पित्या त्यांना तू निश्चितच कठीण हृदयापासून परावृत्त करून मांसमय हृदय घाल अशी आम्ही विनंती करत आहोत. जे माता पिता यांना आज देखील धन कमवलं, पैसे कमवलं आणि सर्व प्रकारची इस्टेट गोळा करून मुलाचा करिअर आणि भविष्याचा विचार करत आहे, त्यांनी आपल्या मुलाबाळांना खऱ्या अर्थाने ख्रिस्त दिला आहे की नाही याच्याबद्दल देखील गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आज आम्ही त्या गोदावरी जिल्ह्यासाठी प्रार्थना करत आहोत. तिथं त्या सर्व समस्या, गरजा, मागण्या ऑलरेडी प्रार्थनेमध्ये सादर केलेल्या आहे, ते तू पूर्ण केले आमचा विश्वास आहे. आता आमच्या हातामध्ये तेल आहे, पाणी आहे, प्रभू आहे, आम्ही आजारी आहोत, आम्ही व्याधीग्रस्त आहोत, परंतु पित्या त्या अगोदर आम्ही खरोखर तपासून बघावं की खरोखर प्रभू आम्ही कुठे आहोत. तुझं वचन आम्हाला सांगतं की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे उपकार विसरू नको, कारण की तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो आणि मग तुझ्या सर्व रोग बरे करतो. पित्या आज अनेक दुष्कर्मामुळे आज आम्ही पवित्र पीडित आहोत, आम्ही आजारी आहोत, आम्ही बांधलेले आहोत, आम्ही निश्चितच अनेक दडपणाखाली, व्याधीमुळे आणि पवित्र मानसिक ताण तणावामध्ये, भांडणामध्ये जखडलेला आज अगोदर आम्ही आपल्या दुष्कर्मांची क्षमा जर देवाकडे मागितली तर देव क्षणात सर्व गोष्टी आम्हापासून दूर करणार आहे. तेल व पाण्याला तू स्पर्श कर आणि याच्याद्वारे लावल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला तेल लावल्याच्या द्वारे त्यांचे नेत्र उघडू दे आणि येशू तुझ्या रक्ताच्या द्वारे त्यांना शुद्धता बहाल कर, कारण की ते आज प्रायश्चित्त करत आहे. आज पाणी शरीरामध्ये प्रवेश करत असताना पिढ्या करणी धरणीचे प्रकार, व्याधीचा आत्मा येशू मध्ये मुक्त कर. आज पवित्र परमेश्वर तू प्रत्येकाच्या कडे बघत आहे आणि जे शुद्ध अंतःकरणाने ओ येशू तुझ्याकडे बघते ते प्रत्येक आशीर्वादित होत आहे. जे मलिन अंतःकरणाचे त्यांच्या हृदयाला देखील तू स्पर्श करत आहे आणि त्यांना देखील तू म्हणत आहे तुम्ही मागा, विशेष करून अधर्माने पापांसाठी क्षमा मागा. मी तुम्हाला क्षमा बरोबर देवाचे राज्य आणि निश्चितच धार्मिकता बहाल करतो.
आणि त्यानंतर तुम्ही जे काही मागाल मी तुम्हाला देणार आहे. आज आम्ही धन्यवाद देतो आमचे गायकवाड साहेबांबद्दल, आमचे सन्मान्य खिल्लारे साहेब, त्यांची टीम बद्दल, की त्यांची अविरत सेवा आणि हे जे काही 900 दिवसाचा कार्यक्रम आहे तो देखील आणि तू आशीर्वादित कर. प्रार्थना ऐकली, उत्तर दिलं, अद्भुतरित्या कार्य केलं. त्यास येशू यांनी हे सर्व कार्य केलं. त्याच्या पवित्र आणि गुण नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन, आमेन, आमेन.